आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। प्राथमिक माहितीनुसार रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली। मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती। मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच बारामतीतील रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे। मुलीचा मृत्यू हत्या की अन्य कारणांमुळे झालाय हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे। संध्याकाळी म्हणजे आम्हाला पोलिसांना एक पहाटेची अवस्था माहिती मिळाली की एक मुलगी मिसिंग आहे। अंदाजे 14 वर्ष वय आहे तिचं आणि ती मुलगी मिसिंग आहे अशी माहिती मिळाली। त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनीच पोलिसांना अशी माहिती दिली की संध्याकाळी 10:30च्या आसपास मुलीच्या काहीतरी मोबाईलमध्ये बघण्यात आलं आणि आईने तिला थोडंसं हे केलं की काय असं, त्यामुळे त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी घरातून निघून गेली। मग पालकांनी थोडंसं तिला शोध घेतल्यानंतर 3:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले की मुलगी मिसिंग आहे। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 3:30 ते 4:30 1 तास स्वतः आमचे पोलीस आणि मुलीचे पालक यांनी तिचा शोध घेतलेला आहे या परिसरामध्ये कुठे मिळते का, पण तशी मुलगी काय कुठे मिळाली नाही। त्यानंतर आपण ती 14 वर्षाची असल्यामुळं आपण एक 5 वाजेच्या आसपास मुलीला कुणीतरी किडनॅप केला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सोबतच मुलीचा शोध चालू होता। 3 पथकं त्यासाठी आम्ही पाठवलेले होते, मुलीचा शोध घेत होते, मुलीचे पालक पण मुलीचा शोध घेत होते। पण एक अंदाजे 8 8:30च्या आसपास आम्हाला एक कॉल आला आणि त्यामध्ये अशा ठिकाणी एक मुलगी आहे, पडलेली आहे। तर आम्हाला तशी माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचलेले आहेत। तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचून व्हेरिफाय केलेलं आहे। पालकांनी त्या मुलीला ओळखलेलं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता जिन्याचं जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा त्याला बाहेरून कडी आहे। मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे। त्यामुळे सध्या आमचा तपास चालू आहे, आम्ही CCTV व्हेरीफाय करत आहोत